अनुग्रही असावं असा चमत्कार तात्यासाहेब शिरवाडकरांच्या बाबतीत घडलेला होता. तात्यासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांच्या जवळपास जाऊ शकलेल्या अनेकांनी लिहिलं, पण त्या सगळ्यांची खंत मात्र एकच होती की तात्यासाहेबांच्या व्यक्तिमत्वाविषयी लिहिताना शब्द सामर्थ्य अपुरं पडतं. आणि ते साहजिकच आहे. म्हणजे एखाद्या सुरुदाला त्या हाती गवसल्या असं वाटावं, पण तो केवळ भासच ठरावा असं तात्यासाहेबांच्या बाबतीत अनेकदा घडलं. काही व्यक्तींच्या बाबतीत अमुक प्रसंगी ते कशा वाटतील याविषयी अंदाज बांधता येतो. त्यांच्या स्वभावाविषयी ठोकताळे मांडता येतात. तर काही माणसं दुसऱ्याला अंदाज लागू नये म्हणून मुद्दामच अतार्किक वागत असतात. पण तात्यासाहेबांचं जीवन हे अतिशय सहज सुंदर होतं. त्यांनी यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली, पण त्यावेळीही त्यांच्या जगत जेत्याची मगरूर नव्हती. यश त्यांच्यावर कधीही स्वार झालं नाही. यशाच्या धुंदीने ते कधी बेभान झाले नाही. मी स्थितप्रज्ञ आहे असे ते कधी स्वतःहून म्हणाले नाही, पण ते स्थितप्रज्ञ होते. स्वतःच्या आयुष्याकडे अलिप्तपणे बघण्याची अलौकिक विद्या त्यांना प्राप्त होती. तात्यासाहेबांविषयी बोलताना आपल्या शब्दांचा तुकडेपणा जाणवत असल्यानंच त्यांच्या साहित्य सागरातल्या मुंजळभर पाण्यानं आम्ही आज या साहित्य सूर्याला अर्ध्य देत आहोत. प्रेम म्हणजे कविता आनंद नाटकातली आहे. पुष्कळदा तरुण कवी प्रेमात पडल्यावरती प्रेम करण्यापेक्षा काव्यच अधिक करतात. अशांना केलेला हा एक हितोपदेश आहे. पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा. अरे मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय? उन्हाळ्यातल्या ढगासारखा, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत. जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल सुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय? शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? म्हणून म्हणतो जागा हो, म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. तात्यासाहेबांच्या कविता, तात्यासाहेबांच्या कविता अनेकांनी आपला अभिनय सामर्थ्य पणाला लावून वाचल्या, पण शब्दाची उत्तम जाण असणाऱ्या कवीच्या तोंडून कविता ऐकण्याचं भाग्य काही वेगळंच. सृजनशील कलाकाराला मृत्यूविषयीचं भय कधीच नसतं, एक कुतूहलच असतं. आणि म्हणूनच मृत्यूविषयीचं चिंतन हे अनेकांना धीर देणारं असतं. आनंद या सिनेमाच्या शेवटी आनंदचं ध्वनिमुद्रित केलेलं भाषण अचानक जेव्हा सुरू होतं, तेव्हा एक क्षणभर आनंदच पुन्हा जिवंत झाल्याचा भास प्रेक्षकांना होतो. तात्यासाहेबांच्या आनंद या नाटकातलं तात्यासाहेबांचं हे गद्यकाव्य त्यांच्याच तोंडून ऐकताना आमच्या रसिक मित्रांना तसाच भास पुन्हा होईल. मी सृष्टीतील सृजन शक्तीचा मी आहे खास उन्मेष.
सृष्टीतील सृजन शक्तीचा मी आहे एक खास उन्मेष, जो पूर्वी कधी घडला नव्हता सृष्टीच्या प्रारंभापर्यंत आणि पुन्हा कधीही घडणार नाही सृष्टीच्या अंतापर्यंत, असा एक खास मी. माझं एक खासगी आकाश असतं माताजी, माझं एक खासगी आकाश असतं माताजी, ज्यात उगवतात चंद्र सूर्य तारे, तेही माझे खासगी माताजी. माझी एक खासगी पृथ्वी असते, जिच्यावर वावरत असतं माझं अस्तित्व, एकटं माताजी, अगदी एकटं. तुम्हा लोकांना मी दिसतो ना माताजी, तो मी नसतोच. तुम्हा लोकांना मी दिसतो ना माताजी, तो मी नसतोच आणि तसाही नसतोच माताजी. तुम्हाला दिसतात त्या फक्त असतात माझ्या रूपाचा अनुवाद करणाऱ्या रंगीत चिन्हाच्या बाहुल्या, ज्या बनवलेल्या असतात तुम्हीच माताजी. स्वतःच्या समजुतीसाठी, स्वतःच्या सोयीसाठी. तात्पर्य माताजी, माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो. तात्पर्य माताजी, माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो एका संबंधामधून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो. खिडकीच्या काचेतून उन्हाचा कवडसा आपल्या खोलीत पडतो माताजी, पण कवडसाच, सूर्य नव्हे माताजी. हजारो कवडसे पडले तरी आकाशातील ती ज्वलंत घटना अनोळखीच राहते आपल्या जाणीवांना, अनोळखीच राहते आपल्या जाणीवांना. तात्यासाहेबांच्या लेखणीला कुठलाच साहित्य प्रकार वर्ज्य नव्हता. तात्यासाहेबांची लेखणी ही सर्वस्पर्शी होती. सर्व साहित्य रसामध्ये ती सारख्याच ताकदीने विहार करीत असे. कथा, कादंबरी, नाटके, एकांकिका, स्फुटलेखन असं वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केलं. परंतु या सर्व साहित्य प्रकारातून त्यांच्यातला चिंतनशील कवी मात्र सतत टोकावत राहिला. बीज म्हणाले धरतीला हे नाटक म्हणजे त्यांच्या भरजरी भाषेचा अनुपम विलासच म्हणावा लागेल. बीज म्हणाले धरतीला या नाटकातील अंगावर रोमांच उभे करणारा हा एक नाट्य प्रवेश. ये जुलेखा. अगं फ्रेंच वैद्यानं सांगितलंय की तुला अजून चालायचं नाही. आणि फ्रेंच वैद्याने एक सांगितलं, पण खुदानं दुसरं सांगितलं मला. काय म्हणाला तो तुला? तो मला म्हणाला, तुझा एक पाय शिल्लक ठेवलाय मी, शिवाय लंगड्यांना आधार देण्यासाठी कुबड्याही निर्माण केलाय. तेव्हा जागच्या जागी अशी जात्यासाठी बसून राहू नकोस. या भलत्या वेळी देखील जा आणि भेट बाईसाहेबांना. खुदाचाच हवाला दिल्यावर मी तरी काय बोलणार. ये बैस इथं. नको काशी, तिथं नको, इथं बसते खाली. चालेल? चालेल चालेल. आज तुम्हा तिघींचं सारं काही चालणार. बाई, मी उद्या तुमच्या बरोबर येऊ? वेडी आहेस का तू? नाही, मी नाही येणार. मी घोड्यावर बसू शकत नाही, तलवार चालू शकत नाही, तोफ डागू शकत नाही. नुसतं लोढणं होईन मी नाही. अगं त्यासाठी म्हणत नाही मी. तुझा पाय जायबंदी आहे. तुला अजून 2-3 महिने तरी हलायची परवानगी नाही. हे बघ, मुंदरनं सांगितलं नाही का तुला? मी तुझी इथे सर्जेराव महाडिकांकडे चांगली व्यवस्था केली आहे. तुला आयुष्यभर काही कमी पडणार नाही एवढा ऐवज ठेवलाय मी त्यांच्याकडे. जा, सर्जेराव महाडिकांकडे जा आणि सुखानं राहा. सुखानं? तुमच्याशिवाय? होय, माझ्याशिवाय, मुंदर शिवाय, काशी शिवाय. आपणा चौघींचे एक अद्वैत, एकाच आत्म्याची 4 शरीर. पण आताही ताटातूट सहन करण्या वाचून गत्यंतरच नाही. गत्यंतरच नाही. आपलं अद्वैत किती छान कल्पना आहे रे बाई. बाई, मला एकच सांगा, तुम्हाला माझी आठवण
माझी काळजी देखील खूप वाटेल नाही? वाटेल ना, अगदी लढता नाही? वाटेल कदाचित. कदाचित नाही, नक्कीच वाटेल. सर्जेरावांच्या नाही, अगदी इंद्राच्या महालात मला ठेवलं ना, तर तिथूनही मी बाहेर पडेन आणि सारखी तुमच्या मनामध्ये शिरत राहीन. तलवार चालवताना, बंदुकीचा चाप खेचताना, तोफ टाकताना मी अकस्मात तुमच्या मनामध्ये भूतासारखी येऊन उभी राहील आणि विचारीन, तुमच्या कर्नलबाईचं कसं चाललंय तुम्हाला माहित आहे? तिचा पाय बरा होतोय की सडतोय तुम्हाला कल्पना आहे? सर्जेरावांनी खरोखरच तिचा सांभाळ केला की बागी म्हणून तिला रस्त्यावर हाकलून दिलं तुम्हाला ठाऊक आहे? असा असा बंडावा माजवीन मी तुमच्या मनामध्ये. माजवशील बाई, तुझा काही नेम नाही. पण ते चांगलं व्हायचं नाही. तलवारीचा हात सैल पडेल, चाप थडथडेल, तोफेची निशाणी बाजूला सरकेल. छे ग बाई, असं होता कामा नये. आणि म्हणूनच बाई, मी तुमच्या मनात येणारच नाही. जुलेखा, जुलेखा, नाही बाई, मी तुम्हाला दुःख द्यायला म्हणून इथं आले नाही. तुमचं मन रिझवण्यासाठी, मन रिझवता रिझवता तुमचा निरोप घेण्यासाठी. बाई, बाई तुम्ही हसला नाहीत ना, तर मी तुमच्याशी बोलणारच नाही. हसते मी जुलेखा, हसते. आणि सह्यानं तुम्हीही. अगं, देवानं दिलेल्या नाहीवर आपण माणसानी आहेच रूप नगर बांधायचं असतं. वा, आसमानाच्या रितेपणात आपण तेजाचे आकाश दिवे पेटवायचे. आभाळाच्या सरोवरात सौंदर्याची कमळ फुलवायची. ढगांच्या धुक्यावर कशिदा काढायचा आहे स्वरांचा. आणि शून्याच्या इलाख्यात मंदिरं उभारायची आहे काळजातल्या स्वप्नांची. वा जुलेखा, वा. हे 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 जरी थोडंफार घडलं ना, तर सार्थक झालं. अंधाराची सोरी करायला आपल्याला वेळच नाही बायानो. बाई, बाई वेड्यासारखं बोलते का हो मी? आता नाही बोलणार. तात्यासाहेब आशावादी कवी होते. त्यांच्या कवितांमधनं डोकावणारी वेदना ही अनंत कधीच नव्हती, तर दुःखावर मात करण्याची शक्ती देणारी कविता त्यांनी केली. गोदावरीला पूर आला, निसर्गानं अभूतपूर्व विध्वंस मांडला. वर्षानुवर्ष रक्तामासाचं शिंपण करून उभारलेली घरं कोसळली, जवळची माणसं दुरावली. पण या अनर्थात ताठ गड्यानं उभा राहणारा विद्यार्थी त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे. निराशेच्या खोल डोहात गटांगळ्या खाणाऱ्या कोणालाही त्या गर्तेतून बाहेर काढण्याचं सामर्थ्य त्यांच्या कणा या कवितेमध्ये निश्चितच आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेलं नटसम्राट हे नाटक तात्यासाहेबांनी 1971 साली लिहिलं. अनेक नटांना आपलं अभिनय सामर्थ्य आजमावून पाहण्यासाठी ते करून बघावंसं वाटतं.
मराठी रंगभूमीवरील नटांसाठी नटसम्राट म्हणजे अवघड शिवधनुष्यच आहे. या नाटकातील सरकार ही व्यक्तिरेखा सुद्धा नटसम्राटाच्याच तोलामोलाची आहे. 1972 साली तात्यासाहेबांच्या सरकार त्यांच्या पत्नी मनोरमाबाई गेल्या. मनोरमाबाईंचं व्यक्तिमत्व नटसम्राट मधल्या सरकार या व्यक्तिरेखेमध्ये सतत डोकवत असतं. आयुष्यभर कसलंही श्रेय न घेता साथ देणाऱ्या या सरकाराबद्दल नटसम्राट या नाटकातली सरकारी व्यक्तिरेखा लिहून तात्यासाहेबांनी जणू कृतज्ञताच व्यक्त केलेली आहे. गेल्या 40-50 वर्षापासून एक गोष्ट तुला सांगायची राहिली, आज सांगणार आहे ती. कोणती? कावेरी, तू मला खूप खूप आवडते. मी खूप प्रेम करतो तुझ्यावरती. या गोष्टी बोलायच्या का असतात आणि मला कळत का नाही ते? तरी सुद्धा एकदा सांगावंसं वाटतं. एक विचारू का? विचार. रागवायचं नाही हा. नाही रागवणार. मला सौती किती होत्या? बापरे. आयुष्याच्या मावळतीला आता ते जुने हिशोब कसे आठवणार. नाही पण कावेरी, तुला एक सांग, तुला सोबत कोणीही नव्हती. होत्या त्या माझ्या मैत्रिणी होत्या. मी मैत्रीण नव्हते. बायको होती. बायको मैत्रीण असू शकत नाही. असू शकते, असते, पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते. दिवाणखाना कमी असते, देऊळ अधिक असते. थोडक्यात बायको म्हणजे बंदर असतं नवरा नावाच्या गलबताचं. गलबत शिड उभारून 7 समुद्रात मुसाफिरी करायला बाहेर पडतं. हे समुद्र असतात ध्येयाचे, प्रेमाचे, द्वेषाचे, कलेचे. या दर्यात शिरावं, दूर दूरवरचे किनारे पाहावे, संतप्त लाटांची मस्ती अंगावरती घ्यावी, चंद्र चांदण्यांची सोयरीक करावी. अगं जगणं असं असावं की पावला पावलावरती मरणाशी मुलाखत व्हावी. पण हे सगळे समुद्र पार करताना गलबत पाहत असत आपल्या बंदराकडे. पराभवाच्या जखमा आणि विजयाचे झेंडे घेऊन ते परत आपल्या बंदरात येत आणि तिथल्या हिरव्या निळ्या प्रकाशाच्या प्रशांत पाण्याच्या गालीच्या वरती विश्रांत होत. अशी महती आहे बंदराची, म्हणजे बायकोची, म्हणजे तुझी. महती चांगली आहे, पण म्हटलं विचारून घ्यावं. पण खरं सांगा, काय? मेनकाताईंची अजून आठवण येते? अनेक जखमातली ती एक जखमच. हे पण ती जखम घेऊन ते परत माझ्या बंदरात आलो आणि तिथेच ते भरून निघाली. मला तुमचं उत्तर माहितच होतं, हो. पण म्हटलं एकदा आपलं विचारून टाकावं. मनात रुखरुख राहायला नको. सगळी गाठोडी इथं सोडून मोकळ्या मनाला पालखीत बसता आलं पाहिजे. माझ्या हाती सोनं होईल माझं. माझं काय होईल? अगं बंदरच नाहीसं झालं तर कलबतानं कुठं जायचं? असू दे, जरा गंमत केली मी. आणि काही एवढ्यात जात नाही आणि कुणाला जाऊ देत नाही. पण मग मोरवाडीला जायचं हे ठरलं ना? ठरलं ठरलं ठरलं. देवतुल्य व्यक्तिमत्व, ज्ञान तपस्वी, सगळ्याच्या पलीकडे पोहोचलेलं व्यक्तिमत्व, असं तात्यासाहेबांचं लोकांनी वर्णन केलं. पण तात्यासाहेबांनी वावरताना यापैकी कोणतीही झूल पांघरली नाही. त्यांच्या स्वभावात एक मिश्किलपणा कायम असे. स्वतःवरती केलेला विनोद हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्यांची रद्दी नावाची कविता म्हणजे स्वतःवरती केलेल्या विनोदाचा एक उत्तम नमुना आहे. एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली. तेव्हा तू हसत म्हणालीस
यात तुमच्या कवितेचे कागद घालू वाढेल. मी उत्तरलो, स्व तरारली. आणि तू म्हणालीस, मी तर नाहीच, पण काळही ते करणार नाही. काळही ते करणार नाही. स्वतःची टिंगल उडवतानाच कविराजांना स्वतःच्या काव्याविषयी असलेला सार्थ अभिमानही त्यांच्या शेवटच्या ओळींमध्ये दिसतो. लेखकाचं किंवा कवीचं आत्मचरित्र हे साहित्यात प्रतिबिंबित होतं तेव्हा ते आगळीच उंची गाठतं. विदूषण हे काही विनोदी नाटक नव्हे, पण विनोदाला कारुण्याची झालर कशी असावी याची अनेक उदाहरणं या नाटकात पसरली आहेत. चार्ली चॅप्लिनचा परिचय मराठी रसिकांना करून देण्याचा तो एक प्रयत्न आहे. हॅलो हॅलो, येस, के के इंडस्ट्रीजचं ऑफिस. मी पगाराम बोलतोय. काल डीसीओ होतो, आज सीओ झालोय. बोला, कोण बोलताय? ईश्वर, ओळखलं नाही? कोण, अंजू? हो, मीच. आज एक फार आनंदाची बातमी सांगायची आहे तुम्हाला, आणि सगळ्यात पहिल्यांदा ती तुम्हालाच सांगायची आहे. कसली आनंदाची बातमी अंजू? मी मिशन हॉस्पिटल मधून बोलते. अंजू, घाबरू नका. इथं कलकत्त्याचे फार मोठे डॉक्टर आलेत, डोळ्यांचे डॉक्टर, डॉक्टर सेन. माझ्या एका मैत्रिणीने मला इथं आणलंय. डॉक्टरांनी आत्ताच माझे डोळे तपासले आणि 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 काय अंजू, लवकर बोल. आणि ते म्हणाले, आधुनिक पद्धतीने ऑपरेशन केलं तर तुला पुन्हा दृष्टी येईल. अंजू, अंजू, मला उडी मारावीशी वाटते. अंजू, अंजू, ऑपरेशन केव्हा करणार आहे? 10-15 दिवसांनी माझा नंबर लागेल. परवा नक्की डेट देते. आणि ऑपरेशनची फी? ही ना, हिची खूप सवलत दिली आहे त्यांनी मला. तरी सुद्धा एकूण 1525 रुपये आणि 75 पैसे होतात. 1525 रुपये? हो ना. आणि तुम्ही मला माझ्या बाबांच्या फंडातून जे 1000 रुपये मिळवून दिलेत ना, ते मी ताबडतोब इथं आल्याला भरले. आणि बाकीचे पैसे? मी शोधते. शाळेत कर्जासाठी अर्ज करणार आहे मी, आणि तिथं नाहीच मिळाले तर? नाहीच मिळाले तर बाबा. अंजू, अगं काय गाढव आहे मी. खरं म्हणजे हे मी तुला मगाशीच सांगायला हवं होतं अंजू. काय ते? अगं 1000 रुपये मी तुला केवळ अंदाजाने दिले अंजू. अगं आज सेक्रेटरीनं तुझ्या वडिलांचा हिशोब केला ना, तेव्हा अंजू, अगं देवाची करणे आणि नारळात पाणी असतं ना, तसं झालं अगदी. म्हणजे? अगं बाकीचे तेवढेच पैसे शिल्लक राहिलेत, म्हणजे 525 रुपये आणि 80 की 90 पैसे. भैया, खरंच? हो ना. माझा विश्वासच बसत नाहीये. हो अगं, अगदी खरं म्हणजे चमत्कारच आहे हा. पण हे बघ अंजू, तू काही काळजी करू नकोस. मी संध्याकाळी ही रक्कम घेऊन येतोच तुझ्याकडे. रक्कम नाही मिळाली तरी तुम्ही याच. हो. आज मला फार आनंद झालाय. का ते सांगू? सांग ना. मला दृष्टी आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला पाहणार आहे ना, म्हणून. मला? हो, माझ्या स्वप्नातला राजकुमार दिसणार आहे मला. अंजू, मला त्याचीच भीती वाटते. कसली? मी तुला दिसणार याची. अंजू, मी तुला दिसणार, पण तू मला ओळखणार नाही संजू. आम्ही नाही बोलत जाऊ. अगं असं होतं कधी कधी. शिवाय तू मला आजपर्यंत कधी पाहिलेलं नाहीयेस ना. पाहिलेलं नाही, पण ऐकलेलं आहे. आम्ही आंधळे आवाजावरून माणसं ओळखतो, डोळ्यानितकेच. आणि तुमचा स्वर माझ्या काळजाच्या कणाकणात या चांदण्यांसारखा भरून गेलाय. पण तरीही मी एक सांगते, ऐकणार ना? सांग ना, सांग, काही सांग. 1000 कामं असली तरी ऑपरेशनच्या दिवशी ती सगळी बाजूला ठेवायची. आणि देवाच्या दयेने जर मला दृष्टी आलीच तर त्या दृष्टीला सगळ्यात पहिलं दर्शन तुमचं झालं पाहिजे. हो. आणि ही अट मान्य असेल तरच मी ऑपरेशन करीन. नाही नाही अंजू, मी येईन. कसाही आणि कुठेही असलो तरी मी नक्की येईन. मी तुझ्या जवळच असेल. बघा हा, नाहीतर मी डॉक्टरांना सांगेन, डॉक्टर पुन्हा माझं ऑपरेशन करा आणि माझी आलेली दृष्टी मिटवून टाका. नाही नाही अंजू, असं काही करायचं नाही. हे बघ, माझी शपथ आहे तुला, असं काही करायचं नाही. हे बघ, मी तुझ्या जवळ असलो आणि नसलो तरीही मी नक्की येईन. माझ्या अंजूला दृष्टी येणार, माझ्या अंजूला दृष्टी येणार, माझ्या अंजूला दिसायला लागणार. तारारी रारारी 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 तारारी रारारी 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 तारारी रारारी रारारी रारारी. माझ्या अंजूला दृष्टी येणार, माझ्या अंजूला पुन्हा दिसायला लागणार, माझ्या अंजूला दृष्टी येणार. तात्या साहेबांचा स्वभाव गोटीबाज नसला तरी मर्मभेदी कोट्या आता नक्कीच करत असत. एका राजकीय पक्षाच्या मुखपत्राचं नाव शिदोरी ऐवजी तिजोरी असावं अशी कोटी त्यांनी केलेली होती. हा, पण त्यात
शब्दांचा खेळ असण्यापेक्षा त्यांची राजकीय जाण आणि राजकारणाविषयीचं भानच अधिक दिसून येतं. स्वतः पुरोगामी आणि समाजवादी असलेल्या कुसुमाग्रजांना गांधींचे आणि गांधीवादाचे धिंडवडे नक्कीच क्लेशदायक वाटले असणार. त्यांची अखेरची कमाई ही कविता म्हणजे त्या महात्म्याचं विडंबन करणाऱ्यांना सणसणीत चपराव्या. गांधींच्या मरणोत्तर आयुष्याची शोकांतिका अचूक शब्दात तात्यासाहेबांनी मांडली. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाडू लागले. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाडू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधीजींनी गळ्यातला गहिवर आवरला. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. पददलित गोरगरीब लोकांबद्दल तात्यासाहेबांना उच्चभ्रू लोकांना असतं तसं बेगडी प्रेम नव्हतं. तर तात्यासाहेबांच्या प्रेरणेनं आदिवासी भागामध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान कार्यरत होतं. आदिवासींच्या सामूहिक विवाहांना तात्यासाहेब आवर्जून उपस्थित राहत. त्यांच्या चंद्र जिथे उगवत नाही मध्ये तर अशाच उपेक्षित वर्गाचं सहानुभूतीपूर्वक चित्रण केलेलं आहे. लेखकांनी समाजासाठी काय केलं? लेखकांना सामाजिक जाणीव असते की ते निव्वळ मूर्खांच्या नंदनवनात विहरत असतात? अशा प्रश्नांची उत्तरं किमान तात्यासाहेबांच्या बाबतीत तरी नकारार्थीच द्यावी लागतील. चंद्र जिथे उगवत नाही हे तर वेदनांचं गीत आहे. बघ आता हसमुख आणि बघ तुझं ते परवाचं गाणं म्हण ना, चांदणीचं हो, ते गोड गाणं मला बरोबरच घेऊन जायचंय. गाणारी इथं पुरून ठेवायची आहे. अगं तिलाही नाही वेळ येईल तेव्हा. मी म्हणते पण तुम्ही हसू नका, मला रडा येईल एखाद वेळी. अगं आता त्यात काय रडण्यासारखं? बायांना रडाय काय बी पुरतं बघा. झाड लावताना बी रडत्यात, तोडताना बी रडत्यात. बरं ठीक आहे, मी वचन देतो तुला नाही हसणार मी. म्हण बघू. मी तर होईन चांदणी, चमचम करीन गगनी, तिथं तू कैसा येशील रे, तुझी माझी भेट कैशी रे, तुझी माझी भेट कैशी रे. मी तर होईन चकोर ग, बरोबर? होय. हा, मी मग होईन चकोर ग, चंद्राला खिरत्या खालीन ग, ढगात ढगात धुंदीन ग, ढगात ढगात धुंदीन ग, तिथं मी तुझला भेटीन ग, तिथं मी तुझला भेटीन ग. मी तर होईन मासोली, दडीन दर्याच्या तली, तिथं तू कैसा येशील र, तुझी माझी भेट कैशी र. मी मग होईन भोया ग, दर्यात टाकीन जाल ग, जाल्यात तुझला पकडीन ग, तुझी माझी भेट होईल ग, तिथं मी तुझला भेटीन ग. तात्यासाहेबांच्या नाटकातली गाणी हा तर एक स्वतंत्र कार्यक्रमाचा विषय होऊ शकतो. स्वतः उत्कृष्ट कवी असल्यानं त्यांची गाणी ही नाटकाच्या कथानकाची गती वाढवणारी असायची. गद्यातून पद्यात ते अगदी सहज शिरायचे. त्यांच्या वीज म्हणाली धरतीला मधल्या जुलेखानं म्हटलेलं 4 होत्या पक्षिणी हे गाणं म्हणजे त्याचा उत्तम नमुना आहे. पक्षिणी त्या 4 होत्या, पक्षिणी त्या रात होती
चार कंठी बांधलेली एक होती साखळी चार होत्या पक्षिणी त्या दोन होत्या त्यात हंसी दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एक ती राजहंसी एक ती आणि एकीला कळेना आणि एकीला कळेना जात माझी कोणती जात माझी कोणती चार होत्या पक्षिणी त्या बाण आला एक कोठून बाण आला एक कोठून बाण आला एक कोठून जाय बंदी हो गया सावलीला जाण आली सावलीला जाण आली जात माझी कोकिळा जात माझी कोकिळा चार होत्या पक्षिणी त्या कोकिळेने काय केले कोकिळेने काय केले गीत झाडांना दिले आणि मातीचे नभाशी आणि मातीचे नभाशी एक नाते साधले चार होत्या पक्षिणी त्या ती म्हणाली एकटी मी ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले राहिले तर राहिले या स्वरांचे सूर्य झाले या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पावले यात सारे पावले चार होत्या पक्षिणी त्या चार होत्या पक्षिणी त्या चार होत्या पक्षिणी त्या तात्यासाहेबांचं गाजलेलं आणखीन एक संगीत नाटक म्हणजेच ययाती देवयानी या नाटकातील संगीताने अमाप लोकप्रियता मिळवली पण त्या नाटकातील शिरवाडकरांचं चिंतनही तेवढंच मोलाचं होतं खरा सृजनशील साहित्यिक निव्वळ रंजनवादी साहित्य कधीच लिहित नाही महाराज आपण मला हाक मारली होय तू दासी असलीस तर तुलाच हात मारली मी दासीच आहे दासीने दासीसारखं दिसावं तू एखाद्या राजकन्यासारखी दिसते आहे तरीही दासीच आहे
नाव काय तुझं? माझं नाव दासी. हा व्यवसाय झाला. मी नाव विचारलं. राजवाड्यात दासीना नावं असतात का? विचारलं नाही तर नसतात, विचारलं तर असतात. पतीचं अथवा प्रियकराचं नाव घेताना स्त्रियांनी लाजावं हे ठीक आहे, पण स्वतःचं नाव सांगताना इतका संकोच कशाला? मला क्षमा म्हणतात. शोभा, कोण नाव आहे तुझं? तुझ्या रूपासारखं. क्षमा क्षमा हे क्षमा. काय महाराज? मी तुझ्या नावाचा जप करतो आहेस असं समजू नकोस, पण असंच नाव मी नुकतंच कुठेतरी ऐकलंय. दानवेश्वरांच्या मुलीचं नाव शर्मिष्ठा. शर्मिष्ठा ना? हो, मला जाण्याची परवानगी असावी महाराज. ठीक आहे, जा. थांब क्षमा. सेवकाला द्राक्षाताचे पेले घेऊन यायला सांगितले होते, आणले? त्यांना तबक आणून ठेवलंय. तशी सूचना नव्हती म्हणून बाहेरच ठेवायला सांगितलं मी. घेऊन ये. आज्ञा महाराज. दीड दमडीची दासी केवढा हे धारिष्ट. खुशाल सम्राटाने ते कालकुटाचे प्याले भरून देतेस. तुला शरम नाही वाटत? भगवती, देवयानी, कोणी सांगितलं तुला हे इथे आणायला? मी सांगितलं देवी. ज्याला प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं हे बरं. कोणी सांगितलं? महाराजांनी. तर मग लक्षात ठेव, तू दासी आहेस ती माझी, महाराजांची नाही, फक्त माझी. जा चालती हो इथून. निर्लज्ज लोचट. देवी, का संतापलेस इतकी? त्या दासीचा यात काही अपराध नव्हता. दासीची भलावणी सम्राटाने करायची आवश्यकता नाही. पण देवयानी, आपण मद्य घेतलं. हो घेतलं. मग मला जायची परवानगी असावी. जाण्याची परवानगी? कुठं जाणार आहेस? नगराच्या शिवेवर असलेल्या माझ्या जलाशय मंदिरात. आपण घेतलेल्या मद्याच्या दुर्गंधीनं माखलेला वारा जिथं पोचणार नाही, इतकं दूर मला जायला हवं. का देवयानी? मी ब्राह्मण आहे, मला मद्य चालत नाही. तू मध्य घ्यावंस असा आग्रह मी तुला केला नाही, कधीही करणार नाही. पण आपल्या विवाहित आयुष्याच्या या पहिल्या मिलनाच्या या घटकेला अशा क्षुल्लक गोष्टींना डोकं पेटून घेणं योग्य आहे का? देवी, माझ्या हातून काही अपराध घडला असेल तर मला क्षमा कर. धर्माजवळ क्षमा नाही. मी तुझ्याजवळ क्षमा मागतोय, धर्माजवळ नव्हे. मी फक्त माझा धर्म मानते. आणि प्रेम मानत नाहीस? धर्मा इतकं नाही. प्रेमाची महती केवढीही असली तरी ती धर्माच्या पायरीपर्यंत पोहोचू शकत नाही. कोणीही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. दाराशी उभी असलेली ती दासी, ती कोण आहे ठाऊक आहे तुम्हाला? कोण आहे? दानव राज्याच्या अधिपतींची, सम्राट वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा. सम्राटाची मुलगी शर्मिष्ठा? होय, सम्राटाची मुलगी माझ्या दाराशी दासी म्हणून उभी आहे. माझा अपमान केला तिनं. केवळ देवयानीचाच अपमान नव्हता तो, तर क्षत्रियांच्या अरेरावीनं आणि ऐश्वर्यानं ब्रह्मधर्माचा केलेला अधिक्षेप होता तो. त्याचं प्रायश्चित्त, मी दिलेलं प्रायश्चित्त ती भोगते. दानवेश्वराची मुलगी माझ्या वाड्यात माझी दासी बनून राहते. मनाला फोन आणणारा विचार आहे. ती तुमची दासी नाही, माझी दासी आहे. या बाबतीत सम्राटाने विचार करायचं कारण नाही. अपराधाचं प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे. मी निक्षून सांगते, देवयानी जवळ क्षमा नाही. कालही नव्हती, आजही नाही. समाजाभिमुख कवी सभोवतालच्या परिस्थितीपासून कधीच अलिप्त राहू शकत नाही. तो आजूबाजूच्या परिस्थितीची नोंद घेतच असतो. ती त्याच्या साहित्यातही दिसतच असते. रशियातली महासत्ता कोसळल्यानंतर अनेक पुरोगाम्यांच्या निष्ठा डळमळीत झालेल्या होत्या. अनेक पुरोगाम्यांना विनाशच ओढवला असं वाटलं. पण स्वतःच्या पुरोगामित्वाचा झेंडा मानभावीपणे न
मिरवणाऱ्या तात्यासाहेबांची कविता म्हणजे कवीच्या अनंत आशावादाचं उत्तम प्रतीक आहे. इतिहासाच्या पानावर तशी अनेक आकाश आजवर कोसळून पडली आहेत. इतिहासाच्या पानावर तशी अनेक आकाश आजवर कोसळून पडली आहेत. पण हे आकाश कोसळलंय ते काही नक्षत्रांच्या पुंजासह वज्रानं प्रहारल्याप्रमाणे. त्या नक्षत्रांचा चुरा विखुरला आहे साऱ्या धर्तीवर. पण एक आश्वासन आहे, की नक्षत्रांना मरण नसतं. नक्षत्रांना मरण नसतं. निरालंब निळाई साकारलेल्या त्या नक्षत्रांचे कण धरतीच्या माय मातीत रुजतील आणि पृथ्वीचा वत्सल वारसा घेऊन नव्या सुंदर स्वरूपात पृथ्वीचे पुत्र असलेल्या सहस्रावधी वृक्षांवर, वेलींवर चिरंतन फुलत राहतील. तात्यासाहेबांनी अनेक छंदोबद्ध कविता केल्या. बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, किंवा गाजलेली गरजा जय जयकार, अशा अनेक प्रकारच्या स्फुल्लिंग पेटवणाऱ्या गेय कविता त्यांनी केल्या. पण छंदोबद्ध कविता करताना येणाऱ्या मर्यादेची जाणीव होताच त्यांनी मुक्त छंदातील कविता लिहायला सुरुवात केली. मुक्त छंद हा फारच थोड्या कवींनी सामर्थ्याने हाताळला. कुसुमाग्रज हे त्या हाताच्या बोटावर मोजता येतील अशा कवींमध्ये अग्रणी होते. त्यांच्याच आवाजातल्या त्यांच्या काही कविता आपण ऐकूया. देणं. माती पण मिटता मिटत नाही, माती पण मिटता मिटत नाही, आकाश पण हटता हटत नाही. आकाश मातीच्या या संघर्षात माझं जखमांचं देणं फिटत नाही, माझं जखमांचं देणं फिटत नाही. मेणा. 4-6 कोकिळा पहाट वेळी गातात, 4-6 कोकिळा पहाट वेळी गातात, किनखापी स्वरांचा एक मेणा बांधतात. मरणाच्या वेशीवर उन्हाळणाऱ्या मला मेण्यामध्ये घालून पृथ्वीवर आणतात. झाड. तूच पाऊस तूच ऊन, मी फक्त एक झाड आकाशात चिरलेलं. तूच पाऊस तूच ऊन, मी फक्त एक झाड आकाशात चिरलेलं. तुझं पाऊस पण, तुझं ऊन पण, तुझं वादळ पण अंगावर घेता घेता शिणलेलं. याचक. असा याचक ज्याच्या हातातील कटोरा कशानंही भरत नव्हता. असा याचक ज्याच्या हातातील कटोरा कशानंही भरत नव्हता. नृपाळांनी टाकली सिंहासन, कुबेरांनी टाकली सुवर्णाची भांडार, तरीही तो रिताच. पंडितांनी शब्द टाकले, पुरोहितांनी धर्म टाकले, साधूंनी सत्व टाकले, वीरांनी कर्म टाकले, तरीही तो रिताच. मग याचक आला एका भिकारणीच्या दाराशी. मग याचक आला एका भिकारणीच्या दाराशी, जिथे ती उघड्या स्तनानं पाजित होती आपल्या मुलाला. याचक म्हणाला, बाई भीक माग. भिकारणीनं पोर बाजूला सारलं. भिकारणीनं पोर बाजूला सारलं आणि स्तनावर पान्हाळलेले दुधाचे 2 थेंब त्याच्या कटोऱ्यात टाकले. कटोरा भरून गेला शिगोशिग अथांग समुद्रासारखा. आता तो याचक दाता होऊन त्या दुधाचे थेंब वाटतो आहे पृथ्वीवरती सर्वांना. म्हणूनच इतकं सारं होऊन आणि होत असूनही माणसाची जात अद्यापही जिवंत आहे. थेंब. महासागराचं चरित्र मला माहीत आहे. महासागराचं चरित्र मला माहीत आहे. माहीत आहे त्याची महती.
पण मी राहतो आहे फुलाच्या पाकळीवर अवकाशातून उतरलेल्या दहिवराच्या एका लहानशा थेंबामध्ये. मला माहित आहे हेही की जगातील साऱ्या थेंबावर अंतिम मालकी आहे महासागराची. आणि तरीही माझी बांधिलकी पृथ्वीला वेढणाऱ्या त्या सीमाहीन महत्त्वाशी नाही. ती आहे माझ्याच अस्तित्वानं उथंबलेल्या स्फटिकाच्या या थेंबाशी. कारण माझी बांधिलकी ज्ञानाची नाही, ती आहे फक्त प्रेमाची. कविवर्य वसंत बापट यांच्या कवितेनंच हा कार्यक्रम संपवा असा वाटतो. कवीच कवीची थोरवी जाणतो हे सिद्ध करणाऱ्या या ओळीमध्ये वसंत बापट लिहितात, हे कुसुमाग्रज तुम्ही रहिवासी गगनाचे, हे कुसुमाग्रज तुम्ही रहिवासी गगनाचे, परिकृतार्थ केली तुम्ही मराठी माती, या माती मधल्या अगम्य अणुरेणूंची जोडलीत साऱ्या नक्षत्रांशी नाती. तुम्ही कुठे कुणाला कधी दिला उपदेश, तुम्ही कुठे कुणाला कधी दिला उपदेश, कधी बोट धरून नच चालविले कवणाला, प्रवचने चिकित्सा सदैव केली वर्ज, परी कवी कुलगुरु ही पदवी फक्त तुम्हाला, परी कवी कुलगुरु ही पदवी फक्त तुम्हाला. शिव मंदिरी रे जागवी माझ्या मनात मिरा तुम्ही तेजाकडे. मांगल्य दे दे मुक्तता, मांगल्य दे दे मुक्तता, अभिमान दे दे लीनता. अभिमान दे दे लीनता, दे अंतरा शुभदायिनी, दे अंतरा शुभदायिनी. मलया नीला समभावना, मलया नीला समभावना, तिमिरा तुम्ही तेजाकडे. मांगल्य दे दे मुक्तता, अभिमान दे दे लीनता, दे अंतरा शुभदायिनी, दे अंतरा शुभदायिनी. मलया नीला समभावना, तिमिरा तुम्ही तेजाकडे. ने दीप देवा जीवना, ने दीप देवा जीवना, ज्योती परी शिव मंदिरी, ज्योती परी शिव मंदिरी रे जा